तर व्हॉट्सअप माय ओजीज. तर आज आपण आले आहोत माझ्या भावाच्या कॅफेला आणि आपण इकडनं कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी तुम्ही नक्की लाईक शेअर आणि फॉलो करा. तर स्टे ट्यून. आणि हा आहे माझ्या भावाचा कॅफे. तर हा आहे आपला मित्रांनो भावाचा कॅफे आणि हा आहे आपला भाऊ आदर्श मायनाक म्हणजेच उर्फ बंटी. त्याला हात मिळवला आणि गेलो कॅफेच्या आतमध्ये. तर कोपरखेळणे स्टेशनच्या जस्ट समोर आहे. तर नक्की विजिट करा आणि कमेंट करून सांगा टेस्ट कशी आहे. आणि कॅफेच्या आतमध्ये गेलो थोडं फ्राईज आणि मोमोज ऑर्डर केली आणि खाल्ली. आणि हा आहे आपला अभिषेक त्याचाच मोठा भाऊ. आणि थेट गाडी काढली आणि आम्ही निघालो आदर्शच्या घरी. कारण की आज आम्ही जाणार होतो गावाला त्रिपुरी पौर्णिमेच्या जत्रेसाठी. तर आदर्शच्या घरी पोचलो तर त्याच्या घरीसुद्धा टाळं होतं. मग त्याने लगेच टाळं ओपन केलं, त्याचे कपडे वगैरे पॅक केले आणि आम्ही निघालो अंधेरीला. कारण की अंधेरीवरून आम्ही जाणार होतो आमच्या घरी आणि तिकडनं माझे कपडे पॅक करून जाणार होतो दादरला. असं काही आमचा प्लॅन होता. पण झाला होता खूप उशीर. वाजले होते 7 आणि आपली ट्रेन होती 8:30ची दादरवरून. तर कसं करत रिक्षा पकडली आणि घरी जायचं ठरवलं. पण ट्रॉफिक इतकी अंधेरी स्टेशनवरून की काय बोलू, काही समजेनाच. तरी पण फायनली पोचलो घरी. आणि घरी पोचून काल रात्री एकादशीचा उपास होता कालचा. तो उपास सोडला, जेवलो आणि आपल्या आजीला म्हणजेच आयाला आणि मम्मीला टाटा केला, नमस्कार केला आणि निघालो गावाला. तर मी, सोनू आणि बंटी आम्ही तिघंजण अमर अकबर यांनी आम्ही निघालो गावी. तर पहिला घेतलं महाराजांचं दर्शन आणि जरा अंबानीलासुद्धा आपल्याला खाली टाकायचं आहे. त्यामुळे गुडगुड्यामध्ये जिंकण्यासाठी पैसे काढले आणि पैसे काढून आम्ही थेट पकडली रिक्षा आणि रिक्षामध्ये बसलो. तर काकांनीसुद्धा पैसे घेतले नाही कारण की त्यांच्याकडे 500 सुट्टे नव्हते आणि जीपेसुद्धा नव्हतं. आणि ट्रेन होती आपली रात्री 11ची जी दादरवरून CSTला गेली होती आणि आमची 8:30ची ट्रेन दादरवरून मिस झाली होती. आणि शेवटी अमर आपला म्हणजेच बंटी अमर झाला. तो सुद्धा कॅन्सल झाला. मग राहिलो मी आणि सोनू. मग आम्ही फायनली धावत ट्रेन पकडली कारण की झाला होता खूप उशीर त्यासुद्धा. आणि मग आम्हाला बसायलासुद्धा जागा भेटली नाही. तर कशी करून मी वरती जागा पकडली आणि सोनूलासुद्धा बसवलं आणि आम्ही बसून हे गावचे सुंदर नजारे बघत सकाळी 7 वाजता आपल्या स्टेशनला उतरलो. आणि उतरल्या हे पूर्ण फॉग आणि एकदम सुंदर असं वातावरण, जसं काय मी एकदम स्वर्गातच पोचलो. आणि खूप वर्षांनी ट्रेनने आलो गावी. त्यामुळे आपल्या धरणी मातेला पाया पडलो आणि तिला बोललो रक्षण कर आणि गुडगुड्यामध्ये खूप सारे पैसे जिंकून दे. असं बोलून मी स्टेशनच्या बाहेर आलो. आणि स्टेशनच्या बाहेर येतात जे आपले सबस्क्रायबर भेटले ते सुद्धा आपल्या वाडीतलेच होते. आणि मग ते आपल्याला बाय केलं आणि तेवढ्यात आपला पिंट्या दादा आला आपल्याला घ्यायला. तर पिंट्याचासुद्धा तिथेच काम करतो त्यामुळे त्याने आम्हाला गाडी दिली आणि आम्ही निघालो घरच्या रस्त्याला. आणि मी आणि सोनू शेवटी दोघंजणच राहिलो. आदर्श भावा मिस यू, तू ह्यावेळी धोका दिलास. तर सोनू बोलली काय नाही दादा राहून दे, चिल, तो नेक्स्ट टाईम येईल. तर आम्ही दोघं ह्या गावच्या नजारे बघत आम्ही पोचलो घरी. तर आपल्या रात्री त्रिपुरी पौर्णिमेचा ब्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. टाटा बाय.